सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। बाजू सर का नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत हडपसर जेजुरी महामार्गावर बाहेवळण मार्ग चंदन टेकडी ते बोरावके कॉर्नर या ठिकाणी हा जो ओव्हरब्रिज आहे, हा ओव्हरब्रिज आंबोलीला जाणारा ओव्हरब्रिज म्हणून ओळखला जातो। या ओव्हरब्रिजवर पवारवाडीचे एक शेतकरी एका गावाला जनावरांसाठी कडबा आणण्यासाठी चालले होते। ते ट्रॅक्टरमध्ये जाताना हा ट्रॅक्टर आहे त्यांचा पवार म्हणून, आणि त्या ट्रॅक्टरमध्ये ते बरोबर चाललेले असताना पाठीमागनं MH12 SE 7386 MH12 SE 7386 या ब्रेझा गाडीने त्यांना पाठीमागून धडक दिल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडलेला आहे। पूर्ण रस्ता या ठिकाणी ब्लॉक झालेला असून पुढे या ज्या परिस्थितीनुसार जवळपास 3 ते 4 लोक अत्यंत गंभीर आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सासूरमध्ये भरती केलेला आहे। हा जो महामार्ग आहे, हा मार्ग कुठेतरी लोकांच्या सेवेसाठी उभा करताना सरकारने स्पीड जे आहे ते स्पीडची मर्यादा कुठल्याही वाहनांना आखून दिलेली नाही। यामुळे भरधाव येणारी वाहनं एकमेकांच्यावर आदळण्याची घटना घडण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। त्या चंदन टेकडी या ठिकाणी चौकामध्ये वारंवार घटना घडत आहेत। त्या ठिकाणी जीवित वित्तहानी होत आहे। इथे बोरावके कॉर्नरला जो रोड बनवलेला आहे, एक सासवडला जाणारा एक बाह्यवळण मार्ग, या ठिकाणी अपघात होत आहेत। कुठेतरी ही अपघातांची मालिका कुठेतरी समाजाच्या दृष्टीने घातक होताना अनेक जीव या ठिकाणी जात असताना राष्ट्रीय महामार्ग 965चे जे अधिकारी आहेत ती झोपलेत की काय अशी शंका निर्माण होते। कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन या वाहन चालकांना नाही। एक शेतकरी स्वतःच्या ट्रॅक्टरमधनं जनावरांना चारा आणण्यासाठी जात असताना पाठीमागनं धडक ओव्हर स्पीडने दिलेली आहे आणि ती गाडी आहे ती ब्रेझा। यामध्ये प्रशासनाने जाणीवपूर्वक यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कुठेतरी वाहनांच्या वेगाला मर्यादा घातल्या पाहिजेत। आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद। इकडं वा
शेतकरी दादा नमस्कार. आता या ठिकाणी जो अपघात झालेला आहे, या अपघाताला तुम्ही अपघातग्रस्त माणसांना मदत केलेली आहे. काय घडलंय नक्की या ठिकाणी? आम्ही शेतातून येत होतो. शेतातून येताना आवाज आला म्हणून पटकेच गाडी चालू करून इकडे वर आलो. पुलावाल्याच्यानंतर ट्रॅक्टरवाला आणि कारवाला होता. तर कारवाला जो त्याचा स्टेपचा आवाज जास्त होता. आणि दुसरी गोष्ट ट्रॅक्टरचा पाय खाली उठला. आणि नंतर ते लोकांनी पोराला ट्रॅक्टर आपल्या कारमधल्या पोराला बाहेर काढलं आणि गाडीमध्ये पाठवून दिलं दवाखान्यात. असं वाटतंय का तुम्हाला हा जो महामार्ग बनवला, भावीवळण मार्ग बनवला, या ठिकाणी वाहनांच्या वेगाचं मर्यादा कुठल्याच नाही, वाहनं अत्यंत वेगाने जात असतात, वेग भरपूर असतो वाहनांचा वेग. तुम्ही शेतकरी असताना तुम्ही रस्त्यावर न येता जाता तुम्हाला भीती वाटते काय? वाटते सर, भीती वाटते सर. तुमचं नाव काय सर? अनिल बोरकर. अनिल दादा बोरकर. ओके, धन्यवाद. धन्यवाद.